श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 3। श्रीकृष्ण मलमासाला पुरुषोत्तम नाव देतात व सर्व मासात त्याला श्रेष्ठत्व प्रदान करतात। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्रीकृष्णाने श्री विष्णूंना विचारले, हा तुझ्या मागे थरथर कापत असलेला कोण उभा आहे? तो का रडतो आहे? त्याला कोणते दुःख आहे? या गोलोकात कोणीही दुःखी कष्टी नसताना हा येथे अश्रू का ढाळतो आहे? श्री विष्णू म्हणाले, हा अधिक मास आहे, याला फार मोठे दुःख झाले आहे। काळाच्या सर्व भागांना महिना, ऋतू, पक्ष, महिना, वृक्ष, नगरे, डोंगर यांना अधिष्ठाते देव असतात, त्यामुळे ते पूज्य ठरतात। या 13व्या महिन्याला कोणीही स्वामी नाही, शुभ कार्याला वर्ज्य ठरतो। सूर्याची गती या महिन्यात मोजली जात नाही। तो व्यक्तिरूप घेऊन आला आहे। तो आत्महत्या करण्यास निघाला होता, तेव्हा त्याला कोणीतरी वैकुंठात जाण्यास सांगितले आणि तो माझ्याकडे आला, पण त्याची दुःखे तुझ्याशिवाय कोणीही दूर करू शकत नाही। श्रीकृष्ण म्हणाले, बरे झाले, याला तुम्ही येथे घेऊन आलात। मी याचा उद्धार करतो। यापुढे याला माझ्या नावानेच ओळखले जाईल। माझ्या सर्व गुणांनी त्यालाही समृद्ध करतो। या महिन्याचा स्वामी मीच आहे, त्यामुळे माझे पुरुषोत्तम हे नाव त्याला देतो। या मासात जे व्रत उपासना करतील त्यांना सर्व सुखे मिळतीलच, शेवटी ते मोक्ष मिळवून गोलोकापर्यंत येतील। या अधिक मासात केलेल्या उपासनेने मनुष्य माझ्या निकट येईल, त्याला पुढील जन्म प्राप्त होणार नाही। त्याची चिंता मीच वाहीन। सर्व कामना मोक्षही त्यांना लाभेल। ते या अधिक मासात पुण्यकर्म करणार नाहीत, स्नानदान तप करणार नाहीत, ते दुःख भोगतील। ज्या स्त्रिया पुण्यकर्म करतील त्यांना सौभाग्य व सुखसंपत्ती प्राप्त होईल, म्हणून या मासात पुण्यकर्म करावीत। हे ऐकून श्री विष्णू मलमासाला घेऊन वैकुंठात गेले, तेव्हा श्रीकृष्ण धर्मराजाला म्हणाला, अनेक दुःखे येतात, त्याचे कारण मी जाणतो। तुम्ही वनात आल्यापासून 3दा अधिक मास येऊन गेला, पण तुम्ही काहीही दानधर्म केला नाही। अर्जुन, इंद्रलोकात गेल्याने तुम्ही बेचैन झालात होतात। कौरवांचे भय तुम्हाला वाटत होते, त्यामुळे तुम्हाला अधिक मास कळला नाही। त्यापुढे काय करायचे ते सांगतो। आणखी एक पुरातन गोष्ट तुम्हाला सांगतो। इति श्री अधिक मास महात्म्य अध्याय 3 समाप्तम। श्रीकृष्णार्पणमस्तु। भगवान विष्णु महाराज की जय।